बंटी, मी तुझ्या पाठीशी आहे. तू कुठला निर्णय घेताना विचारपूर्वक घे, कारण पूर्ण शिवसेना पक्ष तुझ्या बरोबर आहे. तुला मोठं करण्याचं, तुला तुझे स्वप्न पूर्ण करण्याचं, त्यासाठी पूर्ण शिवसेना आम्ही बांधील आहोत. तू कुठला चुकीचा निर्णय घेऊ नको. निश्चित जे काही पक्षप्रमुख असतील, दादाजी भुसे साहेब असतील आमचे मान्य मंत्री, त्यानंतर नरेशजी मस्के असतील, रामजी नेपाळे असतील, हेमंतप्पा गोडसे असतील, भाऊसाहेबजी चौधरी, रामजी नेपाळे, या सगळ्यांनीच, सुहासांना कांदे मान्य आमदार, या सगळ्यांनीच जे काही मला सांगितलं समजून, त्यानंतर नाशिकचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत, या सगळ्यांनी, सर्व पक्षातील आमदार खासदार असतील, ज्येष्ठ पत्रकार असतील, साहित्यिक असतील, प्रभागातील सर्व नागरिक असतील, नाशिक शहरातील जे काही सुजाण नागरिक आहेत, त्या सगळ्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही असा निर्णय चुकीचा घेऊ नका. जनतेने तुम्हाला निवडून दिलंय, तर त्या जनतेचा आदर राखून व त्या सगळ्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. कारण तुम्हाला जनतेने निवडून दिलंय आणि एकदम भरघोस अशा मताधिक्याने निवडून दिलंय, तर कुठला चुकीचा निर्णय तुम्ही घेऊ नये. पक्षाने जी काही सूचना केली आहे तिचा निश्चित तुम्ही आदर करून यापुढे पक्षाने तुम्हाला निश्चित संधी मिळेल. कारण तुमचं वय काही जास्त नाही, अशा सर्व ज्या काही भावना होत्या व पक्षप्रमुखांचा जो काही आदेश होता त्याप्रमाणे मी महानगर प्रमुख असेल किंवा नगरसेवक पदाचा कुठलाही राजीनामा हा देणार नाही. कारण जे काही जनभावना आहे त्या जनभावनेचा आदर करून हा निर्णय मी आज घेत आहे. काय निर्णय की जे काही ठरलं होतं का राजीनामा द्यायचा, पण पक्षप्रमुखांनी जे काही मला सूचना केली की निश्चित तुला न्याय मिळेल, तुला सुद्धा भविष्यात संधी मिळेल, कारण पक्षामध्ये सगळ्यात पहिले तू आलेला आहे, तर निश्चित तुला सुद्धा न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा आदेश मला त्यांनी दिला आहे. त्यामुळे हा जो काही आणि जी काही जनभावना होती त्यामुळे राजीनामा देण्याचा